जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज अकलूज शहरामध्ये दाखल झाला आहे। आता रिंगण देखील पार पडले। रिंगण पार पडल्यानंतर अकलूजमध्ये आज तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा विसावणार आहे। याच पालखी सोहळ्यात तुकाराम महाराजांच्या मुलीचे वंशज आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, तुमचा इतिहास काय आणि किती वर्षापासून तुम्ही वारीमध्ये सहभागी होता? मी आता 3 वर्ष झाले वारीत सहभागी झाले। आमची दिंडी क्रमांक 54 आणि तुकाराम महाराजांची मुलगी आमच्या गावात दिली भागीरथी माता। तुकाराम महाराजांचे जावाई मालूजी गाडे 14 टाळकरी होते ना पहिले पुरे, त्यांच्यातला एक टाळकरी तुकाराम महाराजांचा जावाई। आणि ज्यावेळेस त्याच्यानंतर मग महाराज वैकुंठाला गेले आणि भागीरथी आमच्या गावात होती ना, तिला काही माहितीच नव्हतं नाही का बाबा गेले कोण्या गावात। त्याच्या मग ती असं धावा केल्याबरोबर 3 दिवस गेलेले पूर्ण, परत माघारी आले मुलीसाठी। आल्याच्या नंतर मग पहिलं काय असं नसायचं ना घरात, मग काय जे ती काय बोलले, बाबा बोलले की काय पटकन होईन तो पदार्थ कर नाही का माझ्यासाठी। मग तिने शेवया केल्या बरं का अशा पटकन। आणि मग आता काय करायचं, इकडं तिकडं फिरू लागली दूध मागण्यासाठी, तर दूध नाही भेटलं। मग बाबा म्हटले दे इकडं चरबी माझ्याकडं। गेले तिथं नाही का नंदी होता, दगडाचा नंदी, मग त्याचं दूध काढलं, ठेवलं, दुधाने भरली आणि मग ते दूध शेवया खाऊन तुकाराम महाराज वैकुंठाला गेले एलवाडी गावातून। एवढं माहिती आहे। हो, एवढं माहिती काय वाटतं वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर? खूप आनंद वाटतो वारीमध्ये सहभागी झाल्यावर। एक वंशज कुटुंबातून तुम्ही आता काय भावना असतात वारीमध्ये? आमच्या कुटुंबात कसं की आम्हाला असं वाटतं की खरोखरी आमची भागीरथी माता आहे, आमच्या सोबत दिंडीमध्ये आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद। आमच्या सोबत असतीच असं आमचं एक चांगलं म्हणजे हे ठाम मत आहे, आमच्या सोबत कायम संत भागीरथी माता आहे। आमचे सासरे होते ना त्यावेळेस नाही का, त्यांनी मंदिर बांधलं आमच्या एलवाडी गावामध्ये आणि त्यांनी दिंडी चालू केली। ते गेल्याच्या नंतर आमचे सगळं ग्रामस्थ, आमचे भावकी गाव संपूर्ण आमच्या सोबत पंढरपूरला दरवर्षी दिंडीला येतात। किती वर्षापासून तुमची दिंडी आहे? आमची दिंडी जवळजवळ तरी नाही का 30-35 वर्ष झाले। काय वाटतं वारीला आल्यानंतर? वारीला खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो। विठुरायाला काय साकडे मागणार? काय नाही, सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्या संपूर्ण जगाला एकदम सुखी ठेव, आनंद ठेव। तुम्ही काय सांगाल, तुम्ही देखील त्या गावातून येता? आम्ही आता एलवाडी गावातून संत भागीरथी माता, मी एवढं सांग या माध्यमातून की ना, बहुतेक लोकांना संत भागीरथी बाईचं गाव माहिती नाहीये मेन म्हणजे। आणि दर्शनाला काही लोकांना माहिती नाही कोणत्या मार्गाने येते दर्शनाला, तर ती सुविधा व्हायला पाहिजे किंवा ह्या मार्फत लोकांनी नाही का, लोकांना कळायला पाहिजे की संत भागीरथी बाई आहे इथं एलवाडी गावात, ते माहिती व्हायला पाहिजे लोकांना। ह्याच्या माध्यमातून समजते भागीरथी मातीचं माऊली काय सांगाल की डोक्यावर तुळस घेऊन तुम्ही आज पालखीमध्ये आज सामील होताय, काय भावना आहेत? खूप आनंद वाटतो। आणि हे तुकोबारायाच्या मंदिरातून तुळस घेऊन येते मी। परस्ताना दिवशी जे हिला सजवलं तर शेवटपर्यंत वापस जाईपर्यंत सजवतच राहते मी। आणि खूप आनंद वाटतो। सगळ्या महिला पण घेतात। आणि मी 10 वर्षापासून मंदिरातच असते। सकाळच्या रांगोळ्या, फुलं काढायचे देवापसले, कुठलं तर झाडायचं, समया काढायच्या, घासायच्या, देवाच्या आंघोळीचे भांडे काढायचे, घासायचे, देवाच्या टावेली काढायच्या, घासायचे, धुवायच्या आणि दिवाबत्ती संध्याकाळची करायची, निवांत राहायचं। एवढं डोक्यावरती घेऊन वारीमध्ये चालतात, दमत नाही? काय भावना म्हणजे दोन लागत नाही का? नाचत जा वाटतंय असं। एखादा अभंग बी येते। रामकृष्ण हरी। सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, माईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई प्रेम मज सर्व काळ, विठू माऊली हाची वर देई, संचारुनी राहे हृदयी माझ्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, प्रेम सर्व काळ, विठू माऊली हाची वर देई, संचारुनी राहे हृदयी माझ्या, तू कामने काही न मागू आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे। कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव। तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, त्यांनी केला हा पुरुषार्थ, जळे दगडा सहित ओह्या, तैशा तारी येल्याला ह्या, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझा, तुकाराम नाम घेता कापेयम, कुंडली गौरदेव श्री ज्ञान। नक्कीच आपल्यासोबत एक बाबा देखील आहेत, विना घेऊन आहेत, भगवत धर्माचा प्रचार करतात। काय
बाबा काय भावना आहेत वारीमध्ये? वारीमध्ये काय हे सगळ्यांना घेऊन वारी करायची म्हणाल्यावर फार मोठी आनंदाची वारी होती आणि सगळ्यांना सुख शांती मिळत असते. सगळ्या वारकऱ्यांच्या संगत आपलं चालायचं आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होऊन जातात. हे अनुभव आम्हाला आहे, त्यामुळं आम्ही सगळं हे करत असतो. खांद्यावरती विना घेऊन वारीमध्ये चालताय, जमत नाही? एक नंबर चालतो, व्यवस्थित चालतो मी. किती वर्षापासून मी वारी करताय? 23 वर्ष झाली. 23 वर्ष अखंडपणे. अखंडपणे. आता काय विठुरायाला साकडे घालणार? देवाला साकडं हेच करणार आहे की बाबा सगळे मिळून आपण करतोय, हे सगळ्यांना सुख शांती मिळावी, सगळ्यांना सुख मिळावं किंवा आनंद मिळावा, ह्या पद्धतीनं आपली वारी करत असतो. नक्कीच सर्वच वारकऱ्यांनी अशीच मागणी आहे की सुख समृद्धी राहावी, पाऊस पडो, एवढीच विठुरायाच्या चरणी मागणी असल्याचं आपल्याला या वारीच्या निमित्तानं पाहायला मिळतं. सचिन निमाळ, LS मराठी, अकलूज.